महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला, लवकरच घोषणा होणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी माहिती। शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेच्या धैर्यशील मानेंना भाजपचा विरोध, तर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा, संजय शिरसाट यांची सावध प्रतिक्रिया। साताऱ्याची जागा शरद पवार गटाची, पवारांनी प्रस्ताव दिल्यास साताऱ्यातून लढण्याचा विचार करू, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, तर साताऱ्याच्या बदल्यात पवार गटाला भिवंडीची जागा, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून तिढा, नाशिक संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढणार, शिरसाटांचा दावा, तर नाशिकची जागा कुणालाही मिळो, आम्ही उमेदवाराचा प्रचार करणार, छगन भुजबळांचं वक्तव्य। कमल चिन्हावर निवडून आले तर मोदी जास्त निधी देतील, अमरावतीमध्ये नवनीत राणांचं विधान, तर जनतेच्या न्यायालयात आम्हीच जिंकू, बच्चू कडूंना विश्वास। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती, तर भावना गवळींना उमेदवारी द्या अन्यथा राजीनामा देणार, कार्यकर्ते आक्रमक, तर गवळींकडून संयम ठेवण्याचं आवाहन। परभणीमध्ये महादेव जानकर यांच्यासाठी महायुतीचं शक्ती प्रदर्शन, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंनी जानकरांना विजयी करण्याचं केलं आवाहन, विजय संकल्प सभा घेत भरला उमेदवारी अर्ज। अभिनेता जॉनी लिव्हर नंतर गुजरातचा लिव्हर मनोरंजन करतोय, राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, तर संजय राऊत राजकीय पटलावरील गणपत पाटील, शेलारांचा पलटवार। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, क्लीन चिट मिळालेल्या सर्वांना हायकोर्टाची नोटीस, 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश। आणि आजपासून राज्यात नवा वीज दर लागू, 10% दरवाढीचा ग्राहकांवर बोजा, तर रेडी रेकनरचे दर जैसे थेच, घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा।